पार्वती पते हर हर असे असणारे परम तत्व सगुण साकार भगवंत भक्तासाठी आपल्या इच्छेनुसार त्या भक्ताच्या स्वरूपासाठी प्रगट होणारे माझे भगवान शिव यांची कथा सनत कुमार हे नंदिकेश्वरातून ऐकत असताना तीच कथा नैमिषारण्यामध्ये माझे सूत प्रभू त्या शौनकादिक ऋषींना 60,000 ऋषींचा सांगला. शौनक ऋषींनी प्रश्न केला, का हो प्रभू, भगवान शिवाची अगाध गाथा ऐकता ऐकता हजार नाही करोडो जन्म जाते, पण भगवान शिवांची अमर गाथा, अजरामर गाथा, अलौकिक दिव्य गाथा ही कधीच संपणार नाही. याच गाथेतून आम्हाला एक विषय ऐकायला इच्छा आहे. म्हणे भगवान श्री हरींनी सुद्धा काहीतरी कारणास्तव आपल्या इच्छेस्तव भगवान शिवांची साधना उपासना समाधी केली होती. आणि हा प्रश्न त्या शौनकादिक ऋषींनी विचारला आणि सूत भगवंतांना खूप आनंद झाला आणि सूत प्रभू मनाच्या मनात उल्हासित झाले आणि मुखावर एक असं सुंदर हसू आलं आणि सांगितलं, बा शौनिका, खरंच तू खरा जोहरी आहेस, खरा मौल्यवान हिरे हिरे माणिक मोती ज्याला कळतात त्याला जोहरी म्हणतात. तुला माहिती आहे कधी काय ऐकायचं आणि काय ऐकल्यानंतर आपलं चित्त प्रसन्न होईल. खूप सुंदर प्रश्न विचारला. त्यावेळेस त्या सूत मुनींना शौनक ऋषी म्हणतात, आम्हाला ती कथा ऐकण्याची फार फार इच्छा आहे. सूतजी म्हणतात, मलाही असं वाटतं की आता ती कथा तुम्हाला सांगावीच. काय झालं, एक काळ असा होता या सृष्टीमध्ये, हे दानव आहेत ना, दानव, या दानवांचं देवांचं युद्ध चालूच असायचं. कधी दानवांचा पराजय विजय व्हायचा तर कधी देवांचा पराजय विजय व्हायचा. एक काळ असा आला या सृष्टीमध्ये, या मृत्यू लोकामध्ये, या पृथ्वीवर, की त्या दानवांचं वर्चस्व वाढलं आणि दानवांनी त्या देवांना सोळगपोळ करून सोडलं. देवांनी आपापल्या परीने बरेच प्रयत्न केले, पण काही केले ते दानव ऐकेना. एक दिवशी हे सर्व देवांनी काय केलं, भगवान विष्णूकडे वैकुंठामध्ये धाव घेतली आणि भगवान विष्णूने सांगितलं, प्रभू, अहो यांच्यासाठी काहीतरी करा ना तुम्ही, हे सारखा त्रास देतात आम्हाला, सारखा त्रास देतात. भगवान विष्णूंनी बसलेल्या अवस्थेमध्येच आपल्या डोळ्यांवर हात ठेवला. अशा आपल्या डोळ्यांवर हात ठेवला आणि 2 मिनिटे डोळ्यांवर हात ठेवून त्या डोळ्यांवर हात ठेवलेल्या अवस्थेतच सर्व देवतांना सांगितलं, ऐका, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो याचं काय करायचं ते, मी तुमच्या दुःखाचं निरसन नक्की करतो, असं भगवान विष्णूंनी त्या सर्व देवतांना आश्वासन दिलं. आणि सर्व देव आनंदित झाले आणि निघून गेले आपापल्या घरी. देवतांना असं वाटलं की आता भगवान विष्णू काहीतरी करतील आणि या संकटातून आम्हाला नक्कीच तारून देतील. सर्व देव आपापल्या स्थानी निघून गेले आणि माझ्या भगवान विष्णूंनी तडक वैकुंठ सोडलं आणि त्या कैलास पर्वतावर आले. आणि कैलास पर्वतावर आल्यानंतर भगवान शिव हे ध्यानस्थ अवस्थेत असताना भगवान विष्णूंनी त्यांच्या बाजूला एक खड्डा खणला. खड्डा त्या कैलास पर्वतावर, छोटासा खड्डा, आणि त्या खड्ड्यातून पाण्याचा स्रोत लागला. आणि भगवान विष्णूंनी काय केलं, त्या ठिकाणी हरीश्वर नावाचं एक लिंग तयार केलं, हरीश्वर नावाचं, आणि स्वतःच त्याला हरीश्वर असं नाव दिलं. त्या भगवान विष्णूंनी त्या खड्ड्यातून पाणी घ्यावं आणि माझ्या भगवान
शिवांच्या लिंगावर टाकावं. काय त्या लिंगाचं नाव? काय? हरीश्वर. त्या लिंगावर टाकावं, त्या लिंगाची पूजा करावी. मोठ्या शुद्ध अंतकरणाने भगवान विष्णूने तिथं 1000 वर्ष तपश्चर्या केली. आणि एक दिवस भगवान शिव त्या भगवान विष्णूंच्या पुढे उपस्थित झाल्याने सांगितलं, विष्णू कशाकरता माझी आराधना चालू केली? काय हवं आहे? जे पाहिजे ते मागा, मी तुम्हाला देण्यास तयार आहे. माझ्या भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी आलेले जे सगळे देवगण होते, ते ब्रह्ममुनी होते, महर्षी होते, त्या महर्षींची अंतरितली इच्छा त्या ठिकाणी बोलून दाखवली. प्रभू, या विश्वामध्ये, या पृथ्वी लोकावर या दैत्यांनी खूप आघात माजवलेला आहे. सर्वसामान्य लोकांची यज्ञ, ब्राह्मणांची यज्ञ होऊ देत नाही. सर्वसामान्य लोकांना ते भगवंताचं नामचिंतन करू देत नाही. त्यांचा निपात व्हावा यासाठी मी तुमच्याकडे काहीतरी मला आशीर्वाद द्या असं सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. आणि ही जी साधना सुरू केलेली आहे ही तेवढ्याच साठी आहे, म्हणून मला तुम्ही आशीर्वाद द्या. भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिव घरातल्या घरात थोडेसे हसले आणि सांगितलं, विष्णू, मी तुला पहिल्यांदाच सांगितलेले की काही जरी अडचण आली तरी मी तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग माझ्या भगवान शिवांनी त्या ठिकाणी जे श्री हरींनी जे कैलासावर शिवलिंग स्थापन केलं होतं त्याला हरीश्वर असं नाव भगवान विष्णूंनी दिलं. पण माझ्या भगवान शिवांनी त्याला एक शब्द वाढवला आणि त्याचं महत्व आगाध केलं आणि त्याचं नाव तिथून पुढे पडलं श्री हरेश्वर. श्री हरेश्वर. आणि त्या श्री हरेश्वरा या श्री हरेश्वर या ठिकाणामध्ये भगवान शिवांनी आपलं स्वतःचं तेज प्रकट केलं आणि भगवान विष्णूंना त्या शिवपूजनाचा महिमा समजावून सांगितला की श्री हरी, तू माझं जे पूजन केलेलं आहे, या पूजनाचा लोकांना अध्याय कळाला पाहिजे, महत्व कळालं पाहिजे. यासाठी भगवान शिवांनी त्यावेळेस त्या नंदिकेश्वरांना आणि त्या शिवगणांना भगवान विष्णूंनी केलेली कशी पूजा आहे, काय आराधना आहे याचं महत्व समजून सांगितलं. ऐका, माझे भगवान बोलेश्वर म्हणतात, नंदीश्वरा, अरे या विष्णूने माझी कशी पूजा केली माहिती का? त्या नंदिकेश्वराने प्रश्न केला, प्रभू तुम्ही निर्गुण समाधीमध्ये गेलेले असताना त्या विष्णूने तुमची आराधना केली, तुम्ही प्रगट कशी काय झाले? लगेच तुमची निर्गुण समाधी कशी काय उत्थान झाली? त्यावेळेस त्या भगवान विष्णूंनी केलेल्या पूजेचं महत्व त्या ठिकाणी नंदिकेश्वरांनी सर्व शिवगणांना माझ्या भगवान शिवांनी स्वतःच्या मुखाने सांगितलं की मी इथं प्रगट कसा झालो. मी त्या कैलास पर्वतावर जे श्रीहरी हे शिवलिंग तयार केलं होतं माझ्या भगवान विष्णूंनी आणि त्याच्यावर पूजा चालू केली. 1000 वर्ष झाले भगवान शिव प्रगट होईना. शेवटी भगवान विष्णूंनाच असं वाटलं की माझ्या पूजेत काही कमतरता तर राहत नाही. म्हणून एक दिवशी त्या कैलास मानस सरोवरावर भगवान विष्णू आंघोळी झाले, स्नान केलं आणि सूर्याला अर्घ्य दिलं आणि अर्घ्य दिल्यानंतर एक संकल्प सोडला त्या ठिकाणी की आजपासून मी भगवान शिवांची सहस्रनामावलीने भगवान शिवांचा अभिषेक करणार आणि प्रत्येक नामासकट एक कमळ भगवान शिवांना वाहणार. त्या कैलास मानस सरोवरातलं कमळ बघा. मग भगवान विष्णूने काय करावं? रोज ब्रह्म मुहूर्तावर उठावं, स्नान करावं, 1000 कमळ तोडावेत आणि ते कमळ स्वतःच्या हाताने घेऊन त्या कैलासावर यावं आणि 1000 शिव सहस्रनामाचा जप करत ते कमळ प्रत्येक नाव घेऊन भगवान शिवाच्या पिंडीवर अर्पण करावं. असा उपक्रम चालू असताना एक दिवशी भगवान शिवांनाच असं वाटलं, लय माझी भक्ती करताना दिसतोस, जरा परीक्षा घेऊन तरी बघू. म्हणून भगवान शिवांनी काय केलं, एक दिवस त्या 1000 कमळातलं 999 कमळ राहिले आणि एक कमळ भगवान शिवांनी लपवलं. शेवटचं कमळ भेटत नाही. एक कमळ माझ्या भगवान शिवाच्या पिंडीवर वाढायला नाही, म्हणून भगवान विष्णूंनी एका क्षणाचाही विलंब केला नाही
आणि आपला डावा डोळा काढला आणि भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण केला. कारण भगवान विष्णूंना भगवान विष्णूंच्या डोळ्यांना सुद्धा कमळ अशी संज्ञा दिलेली आहे. कमलाक्ष म्हटले त्यांना. भगवान विष्णूंना कमलाक्ष असं एक नाव आहे. आणि भगवान विष्णूंना वाटलं नाही हे कमळ तर नाही, माझा डोळा हे पण कमळच आहे. मग ते स्वतःचा अक्ष कमळ तिथं वाहिलं आणि त्याच क्षणाला नंदी मी या ठिकाणी प्रगट झालो. माझ्या विष्णूने माझी अशी आराधना केली आणि त्या आराधनेवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांचा गुण गौरव केला. सांगितलं विष्णू अशी ज्याची भक्ती असेल, अरे त्याला मी काय नाही ते देऊ शकतो. या विश्वात ब्रह्मांडात कोठेच नाही असं सुद्धा मी त्याला सर्व अलौकिक देऊ शकतो. बोल तुला काय पाहिजे. मग भगवान विष्णूने आपली इच्छा बोलून दाखवली. त्यावेळेस भगवान शिवांनी त्यांची खूप छान सुंदर अशी स्तुती करून त्यांना एक दिव्य चक्र दिलं. ते दिव्य चक्र म्हणजे सुदर्शन चक्र हे माझ्या भगवान शिवांनी विष्णूंना प्रदान केलेलं आहे. आणि मायबापांनो त्याच दिव्य सुदर्शनाने आजपर्यंत जेवढे इतके राक्षस मारले आणि सर्व संतांना सुखी केलं, सर्व संतांचं दुःख हरलं, दानवांना शिक्षा देण्याचं काम माझ्या भगवान विष्णूंनी हे माझ्या शिवांनी दिलेल्या सुदर्शनापासून त्या ठिकाणी केलं. ही कथा त्या नैमिषारण्यामध्ये त्या ऋषींनी ऐकली. कोणी शौनिकादी ऋषींनी आणि त्या 60,000 ऋषींनी. आणि त्यांनी असं विचारलं की प्रभू एवढे जे दयाळू भगवान आहेत, कोण? शिव. मग या शिवांचं एवढं महत्व आपण जे वर्णन करतो, मग हे शिव या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये कसे परिवर्तित झाले? मग सूत भगवान म्हणतात मी तुम्हाला आतापर्यंत, असं मी नाही म्हणत बरं का, सूत भगवान त्या नैमिषारण्यात बसलेल्या शौनकादी ऋषींना म्हणतात की मी तुम्हाला 10 ज्योतिर्लिंगाची महती सांगितलेली आतापर्यंत, 10 ज्योतिर्लिंगाची. आणि आता मी तुम्हाला त्या उरलेल्या 2 ज्योतिर्लिंगाची महती सांगतो. 10 ज्योतिर्लिंग आपले झाले. 11वे ज्योतिर्लिंग जे आहे ते आहे रामेश्वर. अतिशय पवित्र असं ते ज्योतिर्लिंग. काय झालं? त्रेतायुगामध्ये त्या रावणाने उच्छाद मांडला आणि सूर्यवंशामध्ये माझ्या भगवान प्रभू रामचंद्रांनी त्या दशरथाच्या पोटी, दशरथाच्या वंशात माता कौशल्याच्या पोटी मोठी अगाध लीला करून जन्म घेतला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, रामायण आपण सर्व ऐकतो. कलेने चंद्र वाढावत असे माझे भगवान प्रभुराम वाढू लागले. वाढता वाढता रांगू लागले आणि रांगता रांगता चालू लागले. आणि चालता चालता त्यांचं दिव्य तेजाचा आनंद, दिव्य स्वरूपाचा आनंद या पृथ्वीवरचे पशु पक्षी सर्वच सर्व देव मनुष्य सर्व आनंद त्याचा घेऊ लागले. एक दिवशी माझ्या भगवान शिवांना पण तो उपने यावा का, आणि माझे भगवान शिवही त्या रामांना भेटायला गेले. त्या कौशल्याने म्हणतात कौशल्य तुझा तो पुत्र माझ्या हातात दे, मला त्याला बघायचा आहे. आणि कौशल्या मातेने मोठ्या आनंदाने भगवान प्रभू रामचंद्रांना त्या शिवांच्या हातात द्यावा आणि माझ्या शिवांनी त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांना हातात घ्यावं. आणि इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्या आनंदाला पारवार राहिला नाही. आणि भगवान प्रभू रामचंद्रही त्या दोघ्याकडून पुन्हा आपल्या आईकडे सुद्धा यायला तयार नाही, कौशल्या मातेकडे. अशी आघात दिला भगवान प्रभू रामचंद्रांची. भगवान प्रभू रामचंद्र मोठे झाले. विश्वामित्र त्यांच्या घरी आले. सांगितलं एक ठिकाणी राक्षसांचा उत्पात झालेला आहे, मला तुझे 2 मुलं दे. त्यांना संग घेतलं, त्या राक्षसांचा वध केला. भगवान प्रभू रामचंद्रांचा विवाह झाला आणि विवाह करून पुन्हा परत आले. कुठे? त्या अयोध्येमध्ये. आणि मंथराने त्या कैकेयीच्या डोक्यामध्ये द्वेषाचे किडे पेरले आणि ते द्वेषाचे किडे वळवळ करत असतानाच
त्या कैकेयीने दशरथाकडून मागून घेतलेले जे 2 वर होते त्या वरांचं स्मरण करून देऊन त्या भगवान प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास देण्यास सांगितला. माझ्या भरताला गादी द्या आणि रामाला वनवासाला पाठवा. भगवान प्रभू रामचंद्र पित्याच्या आज्ञेस्तव वनवासात गेले. त्यावेळेस त्या वनवासामध्ये माझे लक्ष्मण बंधू सुद्धा त्या ठिकाणी होते आणि माता सीतेने सुद्धा सांगितलं, जर माझे भ्राता हे वनात जात असतील तर मी राजमहालात बसून काहीच कामाचं नाही. माझी सीता मैया सुद्धा त्या भगवान प्रभू रामचंद्र संग वनात गेली आणि 14 वर्षाचा तो वनवास काटत असताना एक दिवशी शिवांचंच भगवान शिवाचा अवतार असलेले म्हणजे भगवान हनुमंत यांनी भगवान प्रभू रामचंद्रांना गाठून त्या सुग्रीवाची भेट घालून दिली. हनुमंतरायांनी भगवान शिवाचा रुद्र अवतार त्या सुग्रीवाकडे नेलं आणि सुग्रीवांनी सर्व सेना एकत्र केलेली होती. त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, सुग्रीवा मी तुला मदत करतो. कशा करता? बालीकडून राज्य तुला राज्य घेऊन आणि तुला त्या बालीच्या राज्यावर पुन्हा तुझं राज्य तुला देण्यासाठी. कारण बालीने या सुग्रीवाचं राज्य हिसकावून घेतलेलं होतं ना. याची बायको पण हिसकून घेतली होती त्या वालीने. इतका विचित्र. सांगितलं मी तुला मदत करतो पण तुला माझी मदत करावी लागेल. सांगितलं प्रभू काय मदत करू सांगा. सांगितलं अरे त्या रावणाला सीतेचा हरण करून घेऊन गेलेला आहे. त्या सीतेचा शोध घ्यायचा आहे. त्या शोधासाठी सांगितलं प्रभू काहीच काळजी करू नका. सीतेचा शोध घेण्यापासून तर सीता मातेला तुमच्या ताब्यात देईपर्यंत आणि रावण वधापर्यंत मी स्वतः जाते तुमच्या संग हजर राहील. काळजी करू नका. आणि बस त्या ठिकाणी शपथ वगैरे झाल्या. अग्नी प्रज्वलित केला आणि त्या सुग्रीवाने शपथ वगैरे घेऊन हनुमंतरायांच्या समक्ष भगवान प्रभू रामचंद्रांची मदत करण्याची शपथ घेतली. तिथून पुढे हनुमंतरायांनी सर्व वानर सेना एकत्रित केली. नर नीर जामवंत सुग्रीव वगैरे सर्वच्या सर्व वानर एकत्र आले आणि त्या सुग्रीवाने सांगितलं, हनुमंता तू सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये जा आणि माता सीता कुठे आहे ते बघून ये. हनुमंतांनी उद्यान केलं भगवान प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने आणि त्या कडेला जाऊन माता सीतेला त्या अशोक वाटिकेमध्ये बसलेला असताना बघून भगवान प्रभू रामचंद्रांची मुद्रिका त्या माता सीतेच्या हातात दिली आणि सांगितलं, माते काळजी करण्याचं काम नाही. माझे प्रभू तुम्हाला सोडवण्यासाठी घेण्यासाठी येत आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर मी आत्ता माझ्यात एवढी ताकद आहे की मी आत्ता हे अशोक वनासह तुम्हाला मी भगवान प्रभू रामचंद्रापर्यंत पोहोचू शकतो. पण मातेने सांगितलं, हनुमंत असं करून चालणार नाही. त्यासाठी शास्त्राने वाल्मिक ऋषींनी ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. तसंच आम्हाला वर्तन करावं लागेल आणि त्या न्यायाप्रमाणे भगवंताला इकडे यावेच लागेल. हनुमंतराय परत गेले. सांगितलं, प्रभू माता ही अशोक वाटिकेमध्ये आहे पण आपल्याला तिकडे जावं लागेल. माता इकडे येण्यास नकार देत आहे. भगवान प्रभू रामचंद्रांना प्रश्न पडला की आता जायचं खरं पण हा 100 योजनी समुद्र आहे. किती योजन आहे समुद्र? 100 योजन. हा 100 योजन समुद्र कसा काय पार करून जायचा? मोठा प्रश्न पडला. भगवान प्रभू रामचंद्र एका रात्रीला उठले. चिंताग्रस्त अवस्थेमध्ये त्या समुद्र तटावर चक्कर मारत असताना समुद्र महाराज त्या ठिकाणी हात जोडून प्रगट झाले. सांगितलं, प्रभू काय एवढे चिंताग्रस्त आहात? काय झालं? सांगितलं, समुद्र सागरराज सीता पलीकडे आहे, लंकेमध्ये आहे, अशोक वाटिकेमध्ये आहे. मला तिकडे जायचं आहे पण कसं जावं मला कळेना. त्यावेळेस त्या समुद्र राजाने सांगितलं की प्रभू एक काम करा ना, तुमच्या वानर सेनेमध्ये एक असा वीर आहे. त्या दक्षिण टोकावरील सागराच्या पलीकडे लंकेमध्ये युद्धास जायचे आहे. पण ते जायचं कसं? त्याच्यासाठी त्या समुद्राने सांगितलं, तुमच्या याच्यामध्ये सेनेमध्ये एक नील नावाचा शूर योद्धा आहे. त्या नीलाला आशीर्वाद मिळालेला आहे की त्याच्या हातून जे काही या पाण्यावर पडेल ते बुडणार नाही. मग तो मनुष्य असो, सजीव असो, निर्जीव असो, काहीही असो, फक्त
फक्त त्याच्या हातून त्या पाण्यावर दगड पडला पाहिजे. तुम्ही एक काम करा प्रभू, त्या नीलाला सांगा की तू या या समुद्रावर एका सेतूचं निर्माण कर आणि त्या सेतूवरून तुम्ही जा. भगवंताने हनुमंताला बोलवून घेतलं आणि हनुमंताला सांगितलं, हनुमंता अरे सागर राज इथं आलेले आहेत, ते काय म्हणतात ते ऐक. म्हणजे हनुमंताने ते ऐकल्याने सांगितलं, प्रभू तुम्ही फक्त होकार द्या, तुम्ही फक्त हो म्हणा, आज्ञा करा, आम्ही ते कार्य संपूर्ण नेण्यास तुमच्या आशीर्वादाने लगेच तयारी चालू करतो. आणि भगवंताने सांगितलं हरकत नाही. त्या नीलाला बोलवलं, नलाला बोलवलं, जामवंताला बोलवलं, सुग्रीवाला बोलवलं, सर्व सेना जमा केली आणि त्यामध्ये विभीषणही होता. आणि विभीषणाने सांगितलं, प्रभू हे कार्य तुम्ही पार कराल याच्यात मला शंकाच नाही. बस कार्य सुरू झालं. पण कार्य सुरू झालं ते गडबड अशी झाली, त्या नीलाने त्या पाण्यात दगड टाकला व तो दगड वाहून जायचा. तरंगत होता, बुडत नव्हता, पण तो वाहून जायचा. लक्ष्मण म्हणे, दादा हा काय प्रकार आहे? दगड तरतोय पण तो वाहून जातोय, मग त्या दगडासह कुठं जायचं आपण? आपल्याला सरळ पाहिजे सेतू आणि स्थिर पाहिजे. सेतू स्थिर असतं तर आपण पलीकडे जाऊ शकतो. भगवान प्रभू रामचंद्रांच्या एक गोष्ट लक्षात आली की अरे लक्ष्मणा, ही जी सर्व घटना घडते ना याच्या पाठीमागचं कारण वेगळे नाही. काय? अरे माझ्या आराध्य देवतेचं मी पूजनच केलेलं नाही. आणि मग माझ्या भगवान प्रभू रामचंद्रांनी दुसऱ्या दिवशी उठून वालुकाचं म्हणजे त्या वाळूचं एक शिवलिंग बनवलं आणि त्या शिवलिंगाची पूजा केली. आणि त्या शिवलिंगातून भगवान प्रभू रामचंद्राच्या त्या साधनेने लगेच त्या ठिकाणी माझे भगवान शिव प्रगट झाले आणि त्या प्रभू रामचंद्रांना मिठी मारली, रामा अरे मी तुझीच वाट पाहत होतो, एकदा फक्त मला तुझ्याकडून हात मारण्याची गरज होती. माझं मन उत्साहित झालं, प्रफुल्लित झालं आणि मी उतावीळ झालो होतो की मी कधी तुला येऊन बघतो आणि कधी तुझी भेट घेतो. आणि त्या ज्या भगवान प्रभू रामचंद्रांनी तयार केलेले लिंग आणि ज्याची उपासना केली तो भगवान शिव आणि भगवान प्रभू रामचंद्रांचा जो ईश्वर तोच रामेश्वर म्हणून त्या शिवलिंगामध्ये भगवान शिवांचं प्राकट्य झालं. आणि भगवान शिवाने आशीर्वाद दिला, रामा दगड टाक. आणि भगवान शिवांच्या देखत त्यांनी नीलाच्या हातून पहिला दगड टाकला आणि जसा दगड टाकला तसा तो स्थिर झाला, तो पुन्हा कुठे हल्ला डोलला अजिबात नाही. आणि महाराज तुमच्या माहितीसाठी सांगतो, 100 योजन असलेला जो समुद्र आहे त्या 100 योजनाच्या समुद्रावरच अर्ध्याच्या पुढचं काम माझ्या एकट्या हनुमंतरायांनी केलं. म्हणजे 51 योजन हे काम एकट्या हनुमंतांनी केलं आणि उरलेली 49 योजन हे काम बाकीच्या सर्व वानरांनी केलेलं आहे. आणि असा तो सर्व पूल तयार केला. प्रभू तिकडे गेले, सीतेला आपल्या ताब्यात घेतलं, रावणाचा वध केला आणि अखेर शेवटी त्या अयोध्येमध्ये भगवान श्रीराम माता सीतेसह जाऊन स्थापित झाले. आणि हे जे सागर किनाऱ्यावरचं जे रामेश्वरम नावाचं जे शिवलिंग आहे या शिवलिंगामध्ये भगवान रामांनी सांगितलं, प्रभू आता यानंतर या लिंगामध्ये तुम्ही राहून इथं आलेल्या माझ्या आणि तुमच्या सर्व भक्तांचा तुम्ही शोक दूर करा, सर्व पापातून मुक्तता करा आणि त्यांना शुभ आशीर्वाद देऊन अंतकाळी त्यांना तुमच्या चरणी लीन करून घ्या. असं असणारं हे रामेश्वर सुंदर असं शिवलिंग आणि शिव ज्योतिर्लिंग 11वा ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी स्थापन झालं. त्यानंतर सुतांना प्रश्न केला, प्रभू आता राहिलेलं एक ज्योतिर्लिंग ते तरी कशा करता ठेवता तेही आम्हाला सांगा. आणि त्यानंतर सुत प्रभूंना आनंद होऊन त्यांनी लगेच पुढच्या शिवलिंगा 12व्या ज्योतिर्लिंगाची महती सांगण्यासाठी सुरुवात केली. त्याआधी 2 मिनिटं सर्वांनी नामस्मरण करूया. नामस्मरणाने आपलं चित्त शुद्ध होऊन अंतःकरण पवित्र होऊन शरीरामध्ये थोडीशी ऊर्जा निर्माण होईल. हर हर
असं असणारं परम पवित्र पावन श्री रामेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्त्व सूत प्रभूंनी त्या 60,000 ऋषींसह शौनकादिक ऋषींना त्या नैमिषारण्यामध्ये सांगितले. आणि नंतर त्या सूतजींना प्रश्न केला, प्रभू त्या 12 ज्योतिर्लिंगाचं काय आणि त्याची काय महत्त्व आहे तेवढी आम्हाला सांगा. आणि ते महत्त्व सांगत असताना सूतजींनी त्यांना सांगितलं की काय झालं म्हणे, पूर्वी सुधर्मा आणि सुदेहा यांची कथा सूत महर्षी त्या श्रोत्यांना सांगताय. आणि ही जी कथा आहे ही भगवान घोषणेश्वराच्या घोषणे नाही करता, रो नाही त्याच्यामध्ये, घोषणे 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 श आणि न अर्धा न र नाही त्याच्यामध्ये. आपण घोषणेश्वर म्हणतो, घोषणेश्वर नाही घोषणेश्वर आहे. आता त्या घोषणेश्वराची वेरूळला जे घोषणेश्वर आहे त्या भगवान शिवाची घोषणेश्वराची कथा आपण श्रवण करूया. सांगितलं, देवगिरी नावाच्या पर्वत प्रदेशामध्ये एक सुधर्मा नावाचा एक विद्वान ब्राह्मण, देवपंडित ब्राह्मण राहत होता. तो वेदाभ्यासी आणि ईश्वरनिष्ठ असा होताच, पण त्याच्या त्यात तो महान शिवभक्त असा होता. त्याची धर्मपत्नी, तिचं नाव सुदेहा. त्या सुधर्माची पत्नीचं नाव काय? सुदेहा. आणि ती सुदेहा, त्या सुदेहाने त्या सुधर्माचा संसार अतिशय सुंदर चाललेला असताना भगवान शिवाची उपासना करायची आणि सुंदर आपलं असं आयुष्य काढायचं. पण गडबड अशी झाली माझ्या पण त्या सुदेहाला पुत्र प्राप्ती नसल्यामुळं तिच्या अंतःकरणामध्ये एक सग निर्माण झालेली होती की प्रभू, आम्ही एवढी तुमची श्रद्धा भक्ती भावाने विनंती करतो, प्रार्थना करतो, आम्हाला पुत्र प्राप्ती का होत नाही. त्यावेळेस तिनं तिच्या मनातली ती सग आपल्या पतीला बोलून दाखवली. म्हणे, अहो तुम्ही भगवान शिवांना थोडस सांगा ना की आम्हाला पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून. त्या सुधर्माने सांगितलं, अगं या विश्वामध्ये ज्याच्या नशिबात ज्याच्या कर्मात जे आहे तेच घडत असतं, बळजबरीने मागून काही होत नाही. कारण सुधर्मा ब्राह्मण हा अतिशय विचारशील आणि फार फार वेदोक्त असल्यामुळे त्याला आपल्या कर्माची गती माहीत होती. त्याने सांगितलं, अगं सुदेहा, काहीच फायदा नाही, कोणालाच म्हणून काही फायदा नाही. तिने खूप भगवान शिवाची प्रार्थना केली. एक दिवस भगवान शिव तिच्या स्वप्नात आले आणि सांगितलं, सुदेहा, या जन्मात तुला पुत्र प्राप्ती नाही ग, त्याच्यामुळे तू अट्टहास करू नकोस. आणि तू जर प्रयत्नपूर्वक अट्टहास जर तुला मुलगा मागून घेतला तर तो अल्पायुष्य होईल, तो वेडा होईल, तुला त्याचं कुठल्या प्रकारचं सुख लाभणार नाही आणि नंतर तुझ्या पदरात फक्त दुःखच पडेल. मुलगा मेल्याच्या दुःखापेक्षा मुलगा नाही याचं दुःख कधीही चांगलं आहे. सुदेहाचे डोळे उघडले. सुदेहाने सकाळी उठली आणि कसल्याच्या विचाराने धडपडत आपल्या पतीकडे गेली, सुधर्माकडे हात जोडला आणि सांगितलं, प्रभू, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दुसरा विवाह करावा. सुधर्मा ब्राह्मणाने सांगितलं, अगं हे काय वेळेपणाचं लक्षण आहे तुझं? मी एक पत्नी ह्या विचाराने तुझ्याशी संसार करतो आणि मुलबाळ नसतं तर मला काही फरक पडत नाही ग बाई. माझं एकमेव फक्त तुझ्याशीच नातं आहे. मी दुसऱ्या विवाहाचा विचारही करू शकत नाही. असं ज्यावेळेस निघसून त्या सुधर्माने त्या सुदेहास सांगितलं, सुदेहास थोडासा रागही आला आणि वाईटही वाटलं, पण तिनं पिच्छा सोडला नाही. सतत टुंगण त्या सुधर्माच्या पाठीमागे लावलं, ऐका ना, तुम्ही दुसरा विवाह करा ना, मी संमती देते. नाही नाही, मी माझी स्वतःची बहीण तुम्हाला देते, माझ्या वडिलांना सांगते, पण तुम्ही विवाह करा दुसरा. आपल्या घरामध्ये आपल्या कुळाला कुलदीपक हा आलाच पाहिजे. या अट्टहासाने
ती एक दिवशी माहेरी गेली आणि तिच्या वडिलांना सांगितलं, तात माझी अशी इच्छा आहे की माझी धाकटी जी बहीण आहे ती बहीण माझ्या पतीस द्यावी आणि मी तिचा आनंदाने स्वीकार करेन. मी तिचा कुठलाही मत्सर करणार नाही. मी तिला सवत नाही मानणार. मी माझी बहीणच मानणार. ती माझी बहीणच आहे, पण तिला माझ्या पतीची पत्नी म्हणून तुम्ही द्यावी. आग्रह केला. आई वडिलांनी मान्य केला आणि ते दोघंही त्या सुधर्मास संगमनास आले आणि सांगितलं, जावई बापू आमची अशी इच्छा आहे की तुमच्या कुळाला कुलदीपक व्हावा, म्हणून आमची जी धाकटी कन्या आहे ती तुम्हाला आम्ही अर्पण करतो. सुधर्माचा नाविलाज झाला. बायको पुढेही आणि सासू सासऱ्यांपुढेही झालं. त्यांचा विवाह झाला आणि त्या सुदेहाच्या लहान बहिणीचं नाव, धाकट्या बहिणीचं नाव हे घोषणा नाव होतं तिचं, घोषणा. आणि त्या घोषणेचा विवाह या सुधर्माशी झाला. आणि ती घोषणा सुद्धा इतकी शिवभक्त होती की तिचा बाळपणापासूनचा एक नियम होता, लहानपणापासूनचा. भगवान शिवाचे दररोज 101 शिवलिंग तयार करायचे, त्यांची पूजा अर्चना करायची आणि ते आपल्या घराच्या पाठीमागच्या एका सरोवरामध्ये अर्पित करायची. त्या सुधर्माच्या घरी असताना सुधर्माच्या घराच्या पाठीमागे एक सरोवर होतं सुंदर असं, आणि त्या सरोवरामध्ये जाऊन ते सर्व शिवलिंग टाकून द्यायचे. आणि त्या शिवलिंगाच्या भक्तीच्या जोरावर भगवान शिवांनी तिच्यावर वरदहस्त केला आणि तिच्या दुसऱ्याच वर्षी, विवाहाच्या दुसऱ्याच वर्षी घोषणाला आणि त्या सुधर्मापासून एक सुंदर असं पुत्ररत्न प्राप्त झालं. सुंदर मुलगा. तो मुलगा बघता 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 मोठा झाला. त्या मुलाच्या पुत्र लाभाने त्या सुधर्माला खूप आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये त्याने त्या गावामध्ये खूप खूप दान धर्म केला. सर्वांना आनंद झाला. तो मुलगा मोठा झाला. लग्नाचं वय झालं आणि तो मुलगाही या सुदेहास आपली थोरली आई म्हणून हाक मारायचा, थोरली आई. आणि ही धाकटी आई, त्याची सख्खी आई, धाकटी आई. आणि त्या सुदेहाने कधी त्या घोषणाच्या मुलाला परका मानलं नाही. त्याला खूप जीव लावायची, खूप सांभाळायची. एक दिवस त्या मुलाने त्या गावामध्ये नाव कमवून बरका, खूप हुशार झाला, वेदोक्त पंडित झाला आणि त्या गावामध्ये नाव कमवलं. एका ब्राह्मणाने सांगितलं, सुधर्मा तुझ्या मुलाला माझी कन्या देऊ इच्छितो, माझ्या कन्येचा स्वीकार करतोस का? त्यावेळेस सुधर्माने सांगितलं, का नाही. आणि त्या सुधर्माचा मुलाचा तिथं सुंदर असा एका सुंदर स्त्री बरोबर विवाह झाला, संसार सुरू झाला. आणि त्या मुलाची आई मध्येच घोषणा, हिचा नित्यनियम हा कधीच टळत नसायचा, एक दिवसही नाही. आणि ती जी कन्या होती त्यांच्या घरात सून म्हणून आलेली, ती फार गुणवान. तिने सर्वांचे मन जिंकून घेतले आणि सर्व त्या सुधर्माच्या मुलाचा गुण गौरव गाऊ लागले. त्या लग्नामध्ये म्हणे, ही जी सुदेहा होती ही वरमाय म्हणून मिळवायची. आणि सर्वजण मात्र त्या घोषणाची कीर्ती गुणगान करायची. घोषणा, तुझ्यामुळे हा बाळ जन्माला आला, या कुळाला कुलदीपक मिळाला आणि तो पुत्रही किती सुंदर, किती गुणवान आहे. आणि हे ऐकत असताना त्या सुदेहाच्या मनात कुठेतरी मत्सराने जागत होती. त्या मुलाचा विवाह झाला. ती सून घरात आलेली सून तीही गुणवान असल्यामुळे त्या मुलाचा संसार सुरू असताना एक दिवस रात्रीच्या प्रहरी या सुदेहाच्या अंतःकरणामध्ये मत्सराने असं काही घर केलं, हा मुलगा आहे, आमच्या कुळाचा कुलदीपक आहे, पण माझा नाही ना, माझ्या सवतीचा आहे. आणि सवत आली होती तीनच. माझ्या मायमावल्यांनो, सवती मत्सर हा त्या जगातला सगळ्यात काळोख अंधार आयुष्यात आहे. एक तर नसावीच आणि असली तर सवती मत्सर नसावा. आणि त्या सवती मत्सराच्या उद्वेगाने, त्या दोषित अंतःकरणाने एक दिवस तिने
काय केलं, ते बाळ झोपलेलं असताना, ते पती पत्नी झोपलेले असताना एक घरातला धारदार सुरा घेतला आणि त्या काळोखाच्या अंधारात त्या बाळाच्या छातीत खुपसून ते बाळ मारून टाकलं. तो मुलगा मारून टाकला. तो तडफडत होता, त्याचे हातपाय बांधले, बाहेर ओढत आणला, त्याच्या देहाचे तुकडे केले. या सुदेहाने अनेक तुकडे केले, एका भांड्यात भरले आणि ते भांड्यात भरलेले तुकडे त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेले जे सरोवर आहे त्या सरोवरामध्ये नेऊन या सुदेहाने ते तुकडे टाकून दिले. सर्व रक्त पुसून घेतलं आणि पुन्हा त्या सुधर्माच्या बाजूला येऊन गपचूप येऊन डिजली, जसं काही घडलेलंच नाही. दुसऱ्या दिवशी ती घोषणा उठली. तिने बघितलं, बाळ नाही, रक्ताचे व्रण दिसतात, याचा अर्थ माझ्या मुलाचा घात झाला. सर्व गाव धावलं, गाव हळहळ करू लागलं. अरे अरे, इतका सुंदर मुलगा, इतका विद्वान मुलगा कोणी मारला असावा, कुठे गेला असावा. आणि ह्या दुःखामध्ये ती सुदेहाई इतकं तिनं नाटक भारी केलं की ते घोषणेपेक्षा जास्त रडू लागली. हाय माझा बाळ, कुठे गेला माझा बाळ, कुणी मारलं माझ्या बाळाला, जोरजोरात रडू लागली. कोणाच्या काही लक्षात आलं नाही. परंतु त्या सगळ्या विरहाच्या वातावरणामध्ये सुद्धा घोषणेने उठावं, स्नान करावं थंड पाण्याने, भगवान शिवाचे 101 शिवलिंग बनवावे, भगवान शिवांच्या 101 शिवलिंगावर अभिषेक करावा, बिल्वपत्र व्हावं, मनोभावे त्यांचं वंदन करावं. त्या दिवशी ज्या दिवशी तिचा मुलगा मारून टाकला त्या दिवशी हे सर्व रडत असताना घोषणेची सर्व क्रिया चालू होती. शिवलिंगाची पूजा झाली आणि घोषणेने ते शिवलिंग आपल्या पदरात घेतले. त्या घराच्या पाठीमागच्या सरोवरावर कडेला गेली आणि भगवान शिवांना प्रार्थना केली की प्रभू, माझ्या हातून असा कोणता अपराध घडला भगवान की माझ्या पोटच्या मुलाला माझ्यापासून अंतरावं लागलं. आणि त्या घोषणेच्या डोळ्यातून जे अश्रुधारा लागल्या, त्या अश्रुधारा तिच्या पदरात असलेल्या त्या 101 शिवलिंगावर तिच्या जलधारांनी, तिच्या अश्रू जलधारांनी अभिषेक केला. आणि जसा का तो अभिषेक झाला, महाराज माझ्या भगवान शिवांनी त्या ठिकाणी तात्काळ प्रगट झाले. घोषणेश्वर भगवान जय. घोषणा थोड्या वेळ त्या भगवान शिवांच्या रूपाकडे बघतच राहिली. डोळ्यातून अश्रू चालले. भगवान शिवांनी सांगितलं, घोषणा का रडतेस, काय झालं तुला रडायला. घोषणेने सांगितलं, प्रभू, इतक्या वर्ष तुमची करत आलेली सेवा, या सेवेचं काय मला हेच फळ मिळालं का. माझा एकुलता एक मूल त्याच्या विवाहिते संगे शयन करत असताना कोण्यातरी दुष्टाने नष्टाने माझ्या मुलाचा घात केला. ते काही असो, पण आता मी कोणाच्या आधारावर जगायचं. भगवान शिवांनाही कळवळून मनाने सांगितलं, घोषणे, अगं तू काळजी करू नकोस बाळा, तुझा मुलगा माझ्याकडे सुखरूप आहे, तू फक्त हाक मारेल का त्याला. आणि त्या घोषणेने मोठ्या भावयुक्त अंतकरणाने त्या बाळाला हाक मारली. आणि काय बघता 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 त्या सरोवरातून ते बाळ जसं झोपीतून उठावं तसं ते बाळ त्या सरोवरातून बाहेर आलं आणि आपल्या आईला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, आई, मला इथं कशाचा आणलं होतस तू. त्या आईला काय बोलावं ते कळेना. दोघांनी भगवान शिवाच्या चरणांचं तीर्थ घेतलं आणि दर्शन घेतलं आणि भगवान शिवांची स्तुती करू लागले. ही सगळी घटना या सरोवराच्या कडेला घडत असताना त्या सुधर्मा ब्राह्मणाच्या घरी या सुदेहाने ही घोषणा लवकर का नाही आली म्हणून तिच्या पतीला प्रश्न विचारला. अहो, घोषणा एवढ्या वेळ कधीच राहत नाही, आज तिला फार वेळ लागला, काय वेळ झाला असेल. म्हणून सुधर्मा ब्राह्मण
ती सुदेहा आणि त्या गावातले सर्व लोक त्या घोषणास बघण्यासाठी गेले का की आज तिचा मुलगा गेला म्हणून तिनं कदाचित आत्महत्या तर केली नाही. हे सगळं खरं खोटं बघण्यासाठी सर्व तिकडे गेले आणि त्या घोषणा आणि तो तिचा पुत्र भगवान शिवाची उपासना करत असताना त्यांची वंदना करत असताना त्या सर्वांनी बघितली आणि सर्वांनी आश्चर्यचकित केलं की अरे मेलेला मुलगा घोषणेच्या जवळ कसं काय उपस्थित झाला. आणि तुम्हाला सांगतो भगवान शिवानी त्यांना वरदहस्त दिला आणि सांगितलं घोषणा बोल तुला काय पाहिजे, तुझी ही जी तपश्चर्या आहे ही सफल झाली. सांगितलं प्रभू माझा पुत्र मला प्राप्त करून दिला, या व्यतिरिक्त मला अजून काय पाहिजे, पण माझी इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर या शिवलिंगामध्ये तुम्ही स्वतः प्रकट होऊन तुमच्या नावाला माझं नाव लागेल असं काहीतरी करा. भगवान शिवाने आशीर्वाद दिला आणि सांगितलं घोषणा आजपासून या शिवलिंगाचं नाव घोषणेश्वर असं होईल. घोषणेश्वर आणि घोषणेश्वर म्हणूनच या ठिकाणी माझे पूजन केले जाईल. सर्वांना खूप आनंद झाला. सर्व गावकरी लोकांनी या सुदैवाने भगवान शिवाचं दर्शन घेतलं आणि भगवान शिवाच्या डोळ्यात अचानक राग निर्माण झाला आणि त्या घोषणेला म्हणाले घोषणा बोल आत्ताच्या आत्ता याच क्षणाला तुझ्या बाळाला ज्याने मारलं त्याचा हितच घात करतो. घोषणेने विचारलं प्रभू कोणी मारलं माझ्या बाळाला. सांगितलं दुसऱ्या तिसऱ्या कोणीच नाही, तुझ्या सख्या बहिणीने तुझ्या बाळाचा घात केला, रात्री त्याचे तुकडे केले आणि या सरोवरामध्ये आणून सोडले. आत्ताच्या आत्ता मी त्या सुदेहास मृत्यूदंड देत आहे. आणि भगवंताने पिनाक बाहेर काढलं आणि एका क्षणात पिनाकातून तो बाण सोडणार तेवढ्याच त्या घोषणेने पदर पुढं केला. सांगितलं प्रभू ती कशी असली तरी माझी बहीण आहे आणि थोरली बहीण आहे. जर तुम्ही आता तिचा घात केला, तिचा प्राण घेतला तर ते पातक माझ्याच डोक्यावर लागेल. माझी अशी इच्छा आहे. माझ्यावर जसा कृपा प्रसाद तुमचा झाला तसाच माझ्या बहिणीवरही व्हावा आणि तिला तुम्ही क्षमा करावं. आणि तिच्या कोमल अंतकरणाची भगवान शिवांनी सुद्धा तोंड भरून स्तुती केली आणि सांगितलं कृष्णे आजपासून या घोषणेश्वराच्या दर्शनासाठी जो कोणी तुझा माझा भक्त येईल त्या भक्ताच्या आयुष्यातले सर्व पाप नाहीसे करून त्या सर्व पापातून त्याला मुक्त करून मी त्यांचा उद्धार करून अखेरीस मी माझ्या शिवपदाचे त्यांना प्राप्त करून घेईल. हे वचन भगवान शिवांनी त्या घोषणेला त्या ठिकाणी दिलं आणि बघता 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 सुदेह ब्राह्मण आणि ती घोषणा त्या भगवान शिवामध्ये विलीन झाले. असं असलेलं ते घोषणेश्वराचं पवित्र ज्योतिर्लिंग घोषणेश्वर भगवान की जय. या कलियुगामध्ये हे 12 ज्योतिर्लिंग अति पावन, अति पुण्यवान आणि भक्तांना त्वरित फल देणारे आहेत. त्यामुळे या 12 ज्योतिर्लिंगाची कथा, या 12 ज्योतिर्लिंगाचं महत्व आणि या 12 ज्योतिर्लिंगाचं स्तवन जर कोणी केलं तर त्याच्या आयुष्यातलं सगळं पाप निघून जातं. हे सर्व महती सूत भगवान त्या शौनिकादी ऋषींना त्या नैमिषारण्यामध्ये 60,000 ऋषींचं सांगत असताना तो दिवस उजाडला. भगवान शिवाचं सर्व प्राकट्य सांगितलं, सर्व महत्व सांगितलं आणि अखेर शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी या सर्व ऋषीवरांनी भगवान शिव कथेचा अमृताचं पान करून आपलं हृदय हे ओतप्रोत करून घेतलं. सुतजी म्हणतात बा शौनिका मी सांगितलेल्या आतापर्यंतच्या सर्व कथा, सर्व भगवान शिवाचं आख्यान तुम्ही मोठ्या भक्तिपूर्वक अंतःकरणाने श्रवण केलं. आता मी तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा सांगतो.
तुम्ही ब्रह्माजींना भेटा आणि ब्रह्माजींना भेटून भगवान शिवाच्या आराधनेचं साधनेचं स्थळ आणि नियम विचारा. आणि भगवान सुतांनी सांगितलं आता तुम्ही ब्रह्माजींना भेटा. ब्रह्माजींना भेटले आणि ब्रह्माजींना विचारलं. ब्रह्माजींनी सांगितलं तुम्ही एक काम करा, तुम्ही दक्षिण शिखराच्या शिखरावर जाऊन त्या ठिकाणी शौनकादी ऋषींना भेटा. कोणी सांगितलं? ब्रह्मदेवाने सांगितलं. कुणाला? शौनिक ऋषी आणि 60,000 ऋषींना. संतानिकांना भेटा. तर ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे त्यांचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवासामध्ये नारदजी त्यांना भेटले. नारदजींनी विचारलं ऋषीवर तुम्ही या ठिकाणी कुठं आगमन करत आहात? आज या ठिकाणी तुम्ही कुठं निघालेले आहात? त्यावेळेस त्या ऋषीवरांनी सांगितलं आम्ही त्या ब्रह्माजींच्या आज्ञेनुसार दक्षिण शिखराकडे आम्ही प्रवास करत आहोत. हे सर्व ऋषीमुनी त्या आकाश मार्गाने त्या दक्षिण शिखरावरच्या त्या पर्वतावर उतरले आकाश मार्गाने. आणि त्या दक्षिण शिखरावर मध्ये येऊन उतरल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना अत्यंत रम्य आणि सुंदर असं एक वन दिसलं. त्या वनामध्ये इतकं वन इतकं सुंदर होतं, इतकं तो परिसर इतका शांत होता. त्या वृक्षातले त्या वनातले अनेक प्रकारचे वृक्ष लता वेली त्या फुललेल्या होत्या. सुंदर असे भ्रमर गुंजारव करत होते. त्या ठिकाणी पक्ष्यांचा मधुर असा किलकिलाट चालू होता त्या वनामध्ये. आणि त्या वनामध्ये सुंदर सुस्वर स्वरामध्ये अशा कोकिळा गायन करत होत्या. त्या वनामध्ये सुंदर असे मयूर नृत्य करत होते. आणि सुंदर असलेले ते वन, त्या वनामध्ये हे सर्व ऋषीवर 60,000 ऋषी आणि शौनिक ऋषी त्या ठिकाणी उतरले. आणि त्यांना समोरच एक सरोवर दिसलं. सुंदर असं सरोवर. त्या सरोवरामध्ये पवित्र सुंदर असं जल. आणि त्या जलामध्ये अनेक ऋषीवर्य अगोदर पासूनच स्नान करत आहेत. कोणी स्नान करतंय, कोणी सूर्याला अर्घ्य देते, तर कोणी आपले तपसाधना त्या जलामध्ये करत आहे. हे सर्व त्या 60,000 ऋषींनी बघितलं आणि त्यांनी त्या सरोवरामध्ये सुंदर सरोवरामध्ये स्नान केलं. भगवान शिव सूर्यांना अर्घ्य दिलं आणि सुष्णात झाले. आणि सुष्णात अवस्थेमध्ये आता ते विचार करू लागले. आता स्नान केलं, पण आता ते संतानिक ऋषी आम्हाला कुठे मिळतील? ते कोणी आम्हाला कुठे दिसतील आणि कसे दिसतील? त्यांची भेट आम्हाला केव्हा, कधी आणि कुठे होईल? त्यानंतर सर्व ऋषींनी इकडं तिकडं पाहत असताना त्या सरोवराच्या उत्तर दिशेला, उत्तर तटावर एक कल्पवृक्ष त्यांना दिसला. त्या ऋषीगणांना एक कल्पवृक्ष दिसला. आणि त्या कल्पवृक्षाच्या खाली एक 12 वर्षाचे तेजोमय मूर्तिमंत भगवंत त्यांना दिसले. आणि तेच म्हणजे माझे सनत कुमार. सनत कुमारांचं दर्शन त्यांना झालं. सर्व ऋषीमुनी त्यांच्याकडे गेले आणि त्या कल्पछायेच्या खाली मृगचिनावर विराजमान झालेले माझे सनत कुमार, त्यांनी त्या ऋषीवरांनी विचारलं या ठिकाणी येण्याचं कारण काय? कशा करता आला तुम्ही या ठिकाणी? त्यावेळेस सनकादिकांनी असा प्रश्न केल्यानंतर शौनिक ऋषी आणि त्या 60,000 ऋषींपैकी एक ऋषी समोर झाले आणि त्या ऋषींनी सनकादिकांना सांगितलं, प्रभू आम्हाला सूत प्रभूंनी भगवान शिवांची सुंदर अशी कथा सांगितली. आणि ती कथा मी ग्रहण करत असताना सूतजींनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा, ब्रह्मदेवाचा अनुग्रह घ्या आणि भगवान शिवाच्या आराधनेविषयी त्यांना विचारा. आणि ब्रह्मदेवाने आम्हाला सांगितलं की दक्षिण दिशेच्या पर्वतावर तुम्ही जाऊन त्या सरोवरामध्ये स्नान करा आणि तिथे तुम्हाला सनत कुमार भेटतील. त्या सनत कुमारांचा तुम्ही आश्रय करा आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. या सर्वांचा असा
विचार विनिमय चालत असतानाच अचानक आकाशामध्ये घंटा वाजू लागल्या. बघता बघता शंखनाद झाला. सुगंधित वारे वाहू लागले. सुंदर असं वातावरण त्या नभामध्ये निर्माण झालं. सुंदर असं वातावरणामध्ये त्या सर्व ऋषीमुनींनी ज्या वेळेस वर बघितलं त्यावेळेस एक स्वर्ण पुष्प विमान त्या ठिकाणी त्या सरोवराच्या कडेला येऊन उभं राहिलं. आणि त्या सरोवराच्या कडेला येऊन उभ्या राहिलेल्या विमानामधून सगळ्यात पहिल्यांदा अप्सरा आणि रुद्रकन्या खाली उतरल्या. त्यानंतर त्या सरोवराच्या कडेला उभा असलेल्या विमानामध्ये माझे नंदिकेश्वर प्रभू आणि त्यांची पत्नी सुरेशा ही एका रत्नजडित सिंहासनावर विराजमान झालेले होते. आणि ते दर्शन घेण्यासाठी हे सर्व 60,000 ऋषी शौनक ऋषी त्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि त्यांच्या समवेत सनत कुमारही त्या ठिकाणी उपस्थित झाले. सनत कुमारांनी त्या नंदिकेश्वराचं दर्शन घेतलं. ऐका, त्या भगवान नंदिकेश्वरांचा अवतार असा होता जसे काही नंदिकेश्वर म्हणजे प्रति शिवरूपच, स्वतः विश्वनाथच सुंदर असा त्रिशूळ हातात धारण केलेला आहे. त्रिपुंड आपल्या कपाळावर चर्चित केलेला आहे. चंद्रमा आपल्या माथ्यावर आहे. जटाजूट आहे आणि त्या जटाजूटामध्ये गंगेचं वास्तव्य आहे. पायात खडावा आहेत. गजाचं चर्म आपल्या कमरेला परिधान केलेला आहे. व्याघ्र चर्म आपल्या खांद्यावर टाकलेला आहे. रुद्राक्षाचे सुंदर अलंकार त्या नंदिकेश्वराने परिधान केलेले आहेत. म्हणजे बघायला गेलं तर प्रत्यक्षात शिवच स्वतः नंदिकेश्वर म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाले. नंदिकेश्वर भगवान आणि त्यांच्याच बाजूला माता पार्वतीच्या स्वरूपाने जी सुरेशा माता त्या ठिकाणी माता पार्वतीच्या स्वरूपाने विराजमान झालेली आहे. त्यांचं दर्शन घेतलं आणि नंदी प्रभूने विचारलं, तुम्ही या ठिकाणी कशा आला, कशा करता आला? त्यावेळेस सनत कुमार स्वतः पुढे प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं, प्रभू, हे सर्व 60,000 ऋषी आणि शौनिक हे सर्व सुतांच्या मुखातून भगवान शिवाची गाथा ऐकत होते त्या नैमिषारण्यामध्ये. आणि ती गाथा ऐकत असताना यांचं अंतःकरण कसल्याशा द्रवाने भरून आलं. आणि सूतजन्य यांना आज्ञा केली की तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा आणि ब्रह्मदेवाच्या आज्ञेने तुम्ही आता जे सांगतील तसं करा. आणि ब्रह्मदेवाने तुमच्या चरणाची सेवा घडावी, तुमची सेवा यांना अर्पण व्हावी. त्यासाठी हे सर्व माझ्यासह आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यावेळेस त्या नंदीश्वरांनी त्यांना शुभम भवतु असा मंगल आशीर्वाद दिला. त्या सुरेशा मातेने आणि नंदीश्वरांनी त्यांना शुभम भवतु असा आशीर्वाद दिला. आणि ते विमान आकाशामध्ये बघता 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 उडून गेलं. सनत कुमारांनी सांगितलं, आता एक काम करा, तुम्ही या ठिकाणी भगवान शिवांचं भजन चालू करा आणि नामस्मरण चालू करा. त्या सर्व ऋषीवर्गांनी त्या ठिकाणी भगवान शिवांचं भजन चालू केलं. आणि ते भजन म्हणजे भगवान शिवांचा पंचाक्षरी सिद्ध मंत्र. शिव महापुराणामध्ये एकाही अध्यायामध्ये दुसरा मंत्र आलेला नाही. हा शिव मंत्र, हा जो पंचाक्षरी मंत्र आहे, हा स्वतः माता पार्वतीने याचं सिद्धीकरण केलेलं आहे. या मंत्राचं सिद्धीकरण स्वतः माझ्या भगवान विष्णूंनी केलेलं आहे. या मंत्राचं सिद्धीकरण माझ्या नंदी राजांनी केलेलं आहे, नंदिकेश्वराने. त्यामुळे या पंचाक्षरी मंत्राचा
जप त्या ऋषीवर्यांनी चालू केला. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय सर्वांनी 2 मिनिटं नामस्मरण करा. नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नंदिकेश्वराय श्री कृष्णेश्वराय रामेश्वराय श्री कपिलेश्वराय नंदिकेश्वराय श्री कृष्णेश्वराय रामेश्वराय श्री कपिलेश्वराय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय आणि हा जप मंत्र त्या ठिकाणी चालू असताना त्या 7,000 ऋषींनी भगवान शिवाचा या मंत्राचा जप शौनिक ऋषी सनत कुमार ते 7,000 ऋषी हात वर करून त्या कैलास दिशेकडे बघून मोठ्या प्रेमळ अंतकरणाने त्या ऋषींनी या मंत्राचा जप चालू केला. अंतकरणामध्ये फक्त एकच भावना की प्रभू तुमची प्राप्ती आम्हाला व्हावी आणि आमचं जीवन सफल व्हावं याच उद्देशाने या मंत्राचा जप चालू असताना ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. आणि असा जप चालू असताना त्या दक्षिण पर्वतावर अचानक एक पुष्पक विमान त्या ठिकाणी प्रगट झालं. त्या विमानातून माता पार्वती आणि माझे भगवान शिव खाली उतरले. भगवान शिवांनी सर्वांकडे वरदहस्त पाहिलं, कृपा कटाक्ष टाकले, वर हात करून सर्वांना वरदहस्त दिला आणि या भगवान शिव पंचाक्षरी मंत्राच्या नामघोषामध्ये सर्व ऋषींना आपल्या स्वतःच्या दिव्य तेजामध्ये माझ्या भगवान शिवांनी आपल्यामध्ये सामावून घेतलं. पार्वतीमध्ये हर हर उमामहेश्वर भगवान की जय. आणि बघता बघता हे 7,000 ऋषी आणि माझे शौनिक ऋषी भगवान शिवांच्या तेजामध्ये अंतर्धान होऊन अखेर शेवटी त्यांना शिव तत्व शिव गती प्राप्त झाली. आणि ही कथा सूत महर्षी आपल्याला प्रस्तुत करत असताना सांगतात की बाबांनो, माझ्या भगवान शिवाची उपासना करण्यासाठी तुम्ही जर प्रवृत्त झालात, तुम्ही एक पाऊल माझ्या भगवान शिवाकडे जाण्यासाठी निघालात, तर माझे भगवान शिव तुमच्याकडे येण्यासाठी 10 पावलं पुढे येतात. 10 पावलं. तुम 2 कदम बढ़ो मैं 10 कदम बढ़ूंगा. माझे भगवान शिव भक्ताच्या प्रेमापोटी भक्त एक पाऊल जर चालत असेल तर माझे
शिव 10 पावलं पुढे येतात. म्हणून मायबापांनो, भगवान शिवाची आराधना हेच या जीवनाचं कृतज्ञता आहे, कृतकृत्यता आहे, यातच आमचं कल्याण आहे. म्हणून सूत प्रभू त्या श्रोत्यांना सांगतात, अशा प्रकारे या 60,000 ऋषींचा भगवान शिवाने आपल्या स्वतःच्या तेजामध्ये समावेश करून घेतला आणि अखेरीस सर्व शिवमय झाले. आणि जर ते 60,000 ऋषी शिवमय होऊ शकतात, तर मायबापांनो आपण का नाही होऊ शकत? काय कमी आहे आपल्या? काहीच कमी नाही. आपणही शिवमय नक्कीच होणार आणि झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. आणि सूत प्रभू त्यावेळेस 2 मिनिटं थांबले आणि त्या श्रोत्यांना सांगितलं, आता मला निघण्याची आज्ञा द्या. कारण हा शिव महापुराण ग्रंथ, शिव महापुराणाचं महत्व मी तुमच्याकडे प्रदान करत असताना मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. सूत भगवान म्हणतात की माझ्या मुखातून ही शिवकथा कशी प्रगट झाली. सूतजी म्हणतात, काय झालं? माझे सद्गुरु व्यासांना सनत कुमारांनी सांगितले, सनत कुमारांना नंदिकेश्वराने सांगितले आणि नंदिकेश्वरांना माझ्या भगवान शिव माता पार्वतीने सांगितली. तीच परंपरेने ती माझ्यापर्यंत माझ्या व्यास सद्गुरूंकडून आली आणि ती माझ्या मुखातून शौनकांना मी सांगितली. आणि शौनक आणि 60,000 ऋषी हे शिव तत्वात विलीन झाले. श्रोतेगण हो, इतका आघात असलेला ह्या शिव महापुराणाचा भाग आणि वायव्य संहिताचा उत्तरार्ध म्हणजेच ग्रंथाचा सेवन सूत मुनींनी या ठिकाणी केला. आणि सूत मुनी सर्वांना वरदहस्त करून सर्वांना आशीर्वाद देऊन आपल्या पुढच्या कार्यास निघून गेले. व्यास प्रभू म्हणतात, सुता, हा ग्रंथ ज्या वेळेस माझ्या मुखातून बाहेर येत होता त्यावेळेस माझे प्रभू माझ्या समोर बसलेले, हा ग्रंथ कसा निर्माण झाला? व्यासांच्या मुखातून ज्यावेळेस भगवान शिवांची कथा बाहेर येत होती मुखातून, त्यावेळेस भगवान शिव त्यांच्या समोर बसलेले असताना त्या ध्यानस्थ मुद्राचं चिंतन करत असताना माझ्या व्यासांनी हा ग्रंथ लिहिला. आणि व्यास भगवान म्हणतात, इथे श्री शिव महापुराण हे पूर्ण होते. हे शिव महापुराण प्रत्येकाने अतिभावाने आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने वाचावे, त्याचे श्रवण करावे. जे लोक पाखंडी आहेत, नास्तिक आहेत, अविश्वासी आहेत, अशा श्राद्ध निष्काहीन लोकांच्या कानावरही हा ग्रंथ पडू नये. परंतु जे लोक निष्ठापूर्ण आहेत, श्रद्धायुक्त आहेत, प्रेमळ आहेत, भगवान शिवावर प्रेम करणारे आहेत, अशांनी जर या ग्रंथाचं पठण केलं, श्रवण केलं, चिंतन केलं, मनन केलं, तर व्यास सांगतात, सुता, त्या जीवाला भगवान शिव स्वतः घ्यायला येतात. त्यांचं विमान घेऊन आणि त्याला आपल्या शेजारच्या गादीवर बसवून स्वतः भगवान शिव त्याचा हात हातात धरून आणि त्याच्याकडे बघत 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 त्याला आपल्यामध्ये समाविष्ट करून कैलासामध्ये त्याला नेतात आणि कायम स्वरूपी त्या जीवाचा या सृष्टी तलावावरून येण्या जाण्याचा प्रवास खंडन होतो. हे आश्वासन व्यासांनी, सद्गुरु व्यासांनी सूतजींना दिलं आणि तेच आश्वासन सुतांनी या सर्व शिष्यगणांना, सर्व भक्तांना देऊन उपकृत्य केलं. श्री शिव परमात्मा भगवान शिवांच्या चरणी ही झालेली सेवा या ठिकाणी आपण समर्पित करूया.